तुम्ही एक डॉक्टर पेशामध्ये आहेत, ते सर. परबत सर ऑनलाईन काहीतरी घेताय, पण या दृष्टिकोनातून तुम्ही काय विचार कराल? नाही, मी तर उलट तुम्हाला एक गॉड समजते आता सध्या तरी. आणि मी एकदा मागे पण सांगितलं होतं तुम्हाला, की मला तरी असं वाटतं, की हळू-हळू जेवढे जिल्हे आपल्याला अटॅच झालेले, आपल्याला जुडलेले आहेत, तर सर्व महाराष्ट्र जुडल्या गेला तर सर्वांच्याच तक्रारी दूर होतील. कारण ॲलोपॅथीचं मेडिसिन खाऊन किडनी स्टोन होतील, अजून कोणकोणते स्टोन होतील, अजून दुसरं काही म्हणजे एक बरं व्हायचं, पण दुसरं वाढून जात असतं ॲलोपॅथिकने. बरोबर. तर हे प्रकार चालू राहतात. त्यामुळे प्रत्येक जण आता होमिओपॅथी आणि आयुर्वेदिककडे जातंय. पण त्याच्यातही फरक नाही पडत. पण जेवढा योगा आणि जी आपली जसं आपण वरतून मेकअप करतो, वरची शुद्धिक्रिया होते, पण आतली शुद्धिक्रिया कोण करणार आणि कोण करून घेणार? हे घरच्या घरी शक्य नाही सर. हे तुम्ही करून घेता हेच आमचं भाग्य आहे. आणि सर्वांनी याच्यामध्ये अजून म्हणजे आमचं तर कंटिन्यूच असते. माझं तर आता 3 महिने कंप्लीट झाले. आता 1 तारखेपासून माझा 4था महिना सुरू होईल आपल्या शुद्धिक्रियेचा. सगळं एकदम छान झालंय आणि हलकं. आणि मी पण आता एका ताईनं सांगितलं की हर्बल लाईफचं, मी पण 1 महिना केला होता जेव्हा आपल्या ग्रुपला यायचं होतं तेव्हा. 1 महिन्यामध्ये वजन कमी झालं. पैसे तर गेलेच भरपूर, पण फार कमी नाही झालं. नंतर थोडं वाढलं, पण आपल्यामध्ये केल्यामुळं वजन कमी झालं आणि आता कॉन्स्टंट आहे. आणि शुद्धिक्रियेमुळे जास्त फरक पडला. माझं पण 1.5 किलो कमी झालं. अच्छा. म्हणजे जवळपास माझं 68 केजी होतं. आज माझं 63 आहे. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये ना आता मी ते किती वजन कमी झालं? 3 महिना आहे ना? तरी सर 3-4 किलो कमी झालं. 3-4 किलो. हरकत. बरी डाएट नाही व्यवस्थित. हो. पण म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे. असं काही नाही की बाबा लगे शुद्धिक्रिया झाली की आपलं नंतर पुढच्या आठवड्यात वाढतं, असं काही नाही. कॉन्स्टंट आहे. हां, हां. नाही पण आणि मी हॉस्पिटलला असल्यामुळे मी नेहमी चेक करत आहे. डाएट डाएट हां. डाएट करते. ओके.